नमस्कार. टॉक टाइम मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत इको होळी म्हणजे पर्यावरणपूरक होळी कशी साजरी करावी या संदर्भात. आणि आपल्याबरोबर आज या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत पर्यावरण दक्षता मंचचे विद्यमान अध्यक्ष आणि संस्थापक प्राध्यापक विद्याधर वालावलकर. वालावलकरजी आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मुळामध्ये ज्या पद्धतीने पर्यावरणपूरक होळीची संकल्पना गेल्या 8 वर्षापासून रुजतीये आणि आता सगळ्यांनाच ती माहिती की पर्यावरणपूरक होळी म्हणजे काय असं कोणी विचारत नाही. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्याची जनजागृती झाली आहे. या सगळ्या गोष्टींमधला विशेषतः होळी जो आपण कोकण आणि मुंबईच्या प्रांतामध्ये म्हणतो आणि धुळवड हा मूळ फरक जो आहे तो प्रथमतः आपण सांगूया. काय वाटतं, हा काय फरक आहे? नाही, खरं म्हणजे होळी पूर्वापार जी साजरी होते ना ती पूर्णपणे म्हणजे आपली आधीची होळी जर धरली तर ती गावाच्या बाहेर एकच सिंगल गावाची होळी अशा स्वरूपाची होती. तिथून ती शहरात जेव्हा आली ना त्यावेळेला शहरामध्ये गल्लोगल्ली आणि प्रत्येक घराच्या समोर होळी पेटायला लागली आता. आणि या होळीच्या वेळेला पूर्वी जसं गावामध्ये मुबलक लाकूड आणि हे सगळं लाकूड फाटा आणि गवत हे सगळं होतं तसं न असल्यामुळे मग शहरामध्ये त्याच्यामध्ये इतर अनेक पदार्थ टाकायला लागले आणि त्यातून त्याच्यामध्ये एक विचित्र प्रकारची होळी जन्माला आली की ज्यातनं होळी विकृतीकडे जाते की काय अशा स्वरूपाचं एक वातावरण त्यातनं निर्माण आलं. रंगपंचमी हे खरं म्हणजे अत्यंत शुद्ध म्हणजे सगळ्यांना एका रंगाने रंगवून सर्व समान आहेत अशा स्वरूपाचं वातावरण निर्माण करायचं. परंतु धुळवड जी आहे ना, कोकणामध्ये पण धुळवड आहे, तिचं धुळीशी आणि मातीशी नातं आहे. परंतु त्याच्या पुढे जाऊन जेव्हा ती पेट्रोलियम पदार्थ, सिल्वरचा कलर आणि या सगळ्याकडे जेव्हा गेली ना त्यावेळेला ती विकृत झाली, बऱ्यापैकी विकृत झाली. पण नाहीतर या दोन्हीच्या मध्ये संस्कृतीचा एक चांगला धागा आहे आणि त्या धाग्यातनं हे सगळं विकसित होणार. होळी उत्सवाच्या माध्यमातून साधारणतः निसर्गाचं रक्षण ही प्रमुख संकल्पना त्यामध्ये होती. साधारणतः जो सरता आहे, हिवाळा आणि असणारं वसंत ऋतूचं स्वागत अशा उंबरठ्यावर असणारा सण होता. पण जो प्रामुख्याने यात बदल झालाय, रासायनिक रंगांचा मोठ्या प्रमाणात उत्साहाच्या भरामध्ये जो वापर वाढलाय त्याच्यामध्ये किती घातक आहे अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही. लोकांना असं वाटतं की मला 3 दिवस माझ्या अंगावर कलर होता, इतका पक्का होता. बरोबर. तर कितकं घातक आहे? नाही, कसं आहे, कलर ज्यावेळेला तुम्ही शरीरावर लावता त्यावेळेला शरीराची ही त्वचा जी आहे ना आपली ती सच्छिद्र आहे पूर्ण. म्हणजे नुसता वरती लावलेला कलर हा शरीराच्या वरती राहत नाहीये, तर तो त्या त्वचेतून सगळ्या शरीराच्या आतमध्ये पोचतोय याची आपल्याला जाणीव होत नाही. कारण त्याचे जे परिणाम आहेत ते लगेचच्या लगेच होत नाही. म्हणजे ज्याला स्किनचा काही प्रॉब्लेम आहे त्याला तो लगेच दिसतो, परंतु शरीराच्या अंतर्गत गेलेले अशा प्रकारचे रंग किती घातक असतात अशी जाणीवच आपल्यापैकी कोणाला नाही दुर्दैवाने. आणि म्हणून मग सहजपणे सिल्वर कलर घेऊन दुसऱ्याच्या तोंडावर लावून तो दिवसभर मिरवणं, पण त्या सिल्वर कलरचे जे सिल्वर पार्टिकल्स आहेत ते शरीरामध्ये मेटॅलिक पार्टिकल्स गेल्यानंतर त्याचं होणारं जे पॉइझनिंग आहे मायक्रो पार्टिकल्स ते इतकं फेटल आहे की तुमच्या शरीराच्या अंतर्गत ज्या काही डेफिशियन्सीज आहेत त्या ऍक्सेलरेट करतं. म्हणजे किती प्रमाणात, तर तुमचं ऍव्हरेज आयुष्य जर 70-75 पर्यंत असेल तर ते 40-45 पर्यंत खाली आणू शकतं. इतका मोठा त्याचा इफेक्ट आहे म्हणजे आपल्या इफेक्टिव्ह लाईफ. म्हणजे एक साधारणतः मोठा गैरसमज असा सगळ्या लोकांच्या मध्ये असतो की एकदा कलर लावून कुठे कॅन्सर होतो, एकदा कलर आम्ही लावला तर काय मोठा फरक पडणार आहे, अनेक गोष्टी प्रदूषण होत असतं. पण या रंगांमध्ये जे रासायनिक रंग आहेत, जे रासायनिक रंग प्रामुख्यानं होळी करता नसतातच, त्याचा आपण विपर्यास्तपणे फायदा घेतो आणि त्याचा वापर करतो. ह्याच्यामध्ये जे घातक रसायनं असतात त्याची एक व्याख्या आहे ज्याला आपण हेवी मेटल्स म्हणतो. ते काय आहे ते आपल्या प्रेक्षकांना सांगणं आवश्यक आहे. नाही, कॅडमियम आहे, क्रोमियम आहे, सिल्वर आहे, हे सगळे जे मेटल्स आहेत ना ते मेटल म्हणून भरपूर ऍक्टिव्ह आहेत. आता हे ऍक्टिव्ह मेटल ज्या वेळेला तुमच्या शरीराशी रिॲक्ट होतात, म्हणजे तुम्हाला फक्त रंग देत नाहीत वरती, तर ते ऍक्च्युअली रिॲक्ट होतात. आणि ज्यावेळेला रिॲक्ट होतील ना त्यावेळेला त्याच्यातनं जे संयुग निर्माण होतं ते तुमच्या शरीरामध्ये अनडिझायरेबल आहे. कारण अशा प्रकारचा कुठला इनऑर्गॅनिक पदार्थ आपल्या शरीरात शिरणंच आपल्याला आवश्यक नाही आता. म्हणजे आपण पेट्रोलियम मधनं लेड काढण्यासाठी 3 रुपये पर लिटर खर्च करतो का, तर ते लेड आपल्या फुफ्फुसात शिरू नये म्हणून. बरोबर. परंतु एका वेळेला फासलेल्या गुलालामध्ये जेवढं लेड असतं ना ते त्या पेट्रोलियमच्या माध्यमातून येणाऱ्या लेडच्या किमान 10 ते 20 पट जास्त असू शकतं. आता याचा विचार आपण करायला पाहिजे ना. आणि हा एक तुम्ही महत्वाचा मुद्दा सांगितलं ना. लोकांना अजूनही असं वाटतं की गुलाल, की आपण गुलाल जर का उधळला तर त्यामुळे आपल्यावर काही परिणाम होणार नाही, तो इको फ्रेंडली होळी आहे. पण त्या गुलालामध्ये असा चमचमणारा एक पदार्थ त्यामध्ये असतो. मला वाटतं ते खूप लोकांना सांगणं आवश्यक आहे. त्या पदार्थामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते आणि ते इको फ्रेंडली गुलाल नसतो. ते तुम्ही सांगा. म्हणजे तुम्हाला जर आता बाजारामध्ये गेलात तर असे ढीग लागलेले दिसतात कलरचे आणि त्यातला चमकणारा पदार्थ हा आपल्याला अगदी अट्रॅक्ट करतो, तर चक्क काचेचा चुरा त्याच्यामध्ये टाकलेला असतो.
काचेचा जो चुरा आहे ना, बरोबर. आणि हा चुरा इतका हार्ड असतो की चुकून त्यातला एखादा कण जर आपल्या डोळ्यात गेला आणि तुम्ही डोळा चोळला ना, तरी तो तुमचा पूर्ण त्याच्या डोळ्याचा जे अंतस्त्रव आहे तो सगळा तो फाटू शकतो, इथपर्यंत त्याची. म्हणजे अशा प्रकारचे ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि डोळ्याचे सगळे डॉक्टर याच्याबद्दल जागरूकता निर्माण करायला यात प्रयत्न करतात. परंतु तरी सुद्धा आपण तो चमकदार रंग दिसतो म्हणून तो घरात आणतो आणि विशेषतः लहान मुलांच्या हातात देतो, ज्यांच्या स्किनवरती याचा जास्त परिणाम होतो. म्हणजे तुम्ही खरंच बघा, बाजारातला कुठलाही कलर घेऊन आपल्या स्किनवरती नुसतं चोळून बघा, तुम्हाला जर इरिटेशनची वेदना झाली ना, तर लगेच तो कलर बाजूला टाकायला हरकत नाही. इतकं सिंपल क्रायटेरिया आहे. म्हणजे तो रासायनिक आहे का तो, कारण नॅचरल कलर असं म्हणून भरपूर डिग लावून बाजूला एक पाटी लावलेली असते की हा नॅचरल कलर आहे आणि आपण ब्लाइंडली तो विकत घेतो. तर सोपी आयडिया अशी आहे की तो स्किनवरती नुसता जर आपण घासून बघितला ना, तर आपल्याला होणाऱ्या इरिटेशनने आपल्याला कळतं की हा रासायनिक रंग आहे, हा नॅचरल कलर नाही आहे. पण मला एक सांगा ना, नेहमी या लोकांना प्रश्न असा पडतो की हे रंग आहेत ते मार्केटमध्ये उपलब्ध असतात आणि विशेषतः 5 ग्रॅम 10 ग्रॅम 20 ग्रॅमची छोटी पाकिटं केलेली असतात, त्याच्यामध्ये ते विकतात. म्हणजे साधारणतः 200 रुपये किलोनी असणारा 2000 रुपयांनी विकला जातो. त्याच्यामध्ये गणित आहे की जास्तीत जास्त नफा मिळवणं, जो घातक आहे. पण या रंगांना मुळात अशा पद्धतीने विकण्याकरता परवानगी आहे का, रासायनिक रंग असे होळीसाठी? नाही, खरं म्हणजे अशा प्रकारची कुठलीच परवानगी नाही. सणाच्या वेळेला अशा प्रकारे आपण त्या छोट्या छोट्या पाउचेसमध्ये ते विकलं जातं आणि त्याला कुठल्याही प्रकारचं रेग्युलेशन नाही किंवा आपण कोणाकडे तक्रार केली तरी त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली जाईल याची काही गॅरंटी आता आपल्याला नाहीये. परंतु मला असं वाटतं की या सगळ्या रंगांना आपण जर क्रायटेरिया म्हणून लावून बघितला की बाबा हे रंग उपयोगी आहेत का किंवा या रंगावर काय लिहिलेलं आहे, तर आपण तशा प्रकारे कधी खरेदी नाही करत ना. आता स्वस्त रंग खरेदी करतो, विशेषतः लहान मुलं हे रंग खरेदी करतात आता. तर त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये विशिष्ट काही कंपन्या आहेत की ज्या कंपन्या अशा प्रकारचे रंग हे ग्रामीण भागातनं किंवा वनवासी भागातनं आदिवासी भागातनं बनवून घेतात आणि त्याच्यावरती नॅचरल कलर्स असं लिहिलेलं असतं. किंबहुना ते रासायनिक पदार्थांच्या ऐवजी डायरेक्टली फुलांपासून किंवा फुलांच्या पाकळ्यांपासून किंवा हळदीपासून किंवा बीट पासून असे बनवलेले असतात. हे सगळे रंग अत्यंत उपयोगी रासायनिक. आणि मला तर असं वाटतं की कशाला कुठल्या कंपनीवरती डिपेंडंट राहायचं ना, आपण सगळेजण आपापल्या घरामध्ये हे सगळे रंग तयार करू शकतो. मला सांगा, खूप महत्वाचं आपण सांगता की मुळात असे रासायनिक रंग आपण घरामध्ये तयार करू शकतो. विद्याधर वालावलकरजींनी सांगितलं त्या पद्धतीने घरामध्ये तयार होणं शक्य आहे. किंवा आपण आता युट्यूबला गेलो की अनेक ठिकाणी आपण जर का पाहिलं तर ही सगळी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, त्या पद्धतीने आपण कलर्स बनवू शकतो. परंतु महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली त्या पद्धतीने की जे वाचनामध्ये आहे किंवा कायद्याने प्रतिबंधित आहे, हे आपल्याला सांगणं आवश्यक आहे की अशा पद्धतीचे रासायनिक रंग जर का आपल्या परिसरात कोणी विकत असेल तर त्याची तक्रार आपण स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल किंवा पोलीस यांच्याकडेही आपण करू शकता. कायद्याने पूर्ण त्याला मज्जाव आहे. कुठला दुकानदार असं म्हणत असेल वालावलकरजी की नाही हे रासायनिक रंग आम्ही विकू शकतो, तर त्याला ती परवानगी नाही, कारण ते होळी करता तयार केले गेलेले नाहीत. बरोबर. पण या पलीकडे जर विचार केला तर मुळात दुसराही प्रश्न अनेक वेळा आपल्याला लोक विचारत असतात की मग इको फ्रेंडली कलर्स जे आहेत, ज्याला आपण पर्यावरण स्नेही रंग म्हणतो, हे आपण ओळखायचे कसे साधारणतः? साधी सोपी व्याख्या सांगा मला. माझ्या मते पाण्यात सहजपणे विरघळणारा रंग इको फ्रेंडली अशी आपली कल्पना आहे, पण ते झूट आहे. पाण्यात इको फ्रेंडली कुठलाही रंग जर ऑर्गॅनिक पदार्थांच्या पावडर बनवून केला असेल तर ऑर्गॅनिक पावडर ही कधी पाण्यात पटकन विरघळत नाही. बरोबर. किंबहुना त्याची पेस्ट होत नाही पटकन. तो लावल्यानंतर शरीरावरती आपण लावला आणि नंतर पाणी टाकलं तर तो पूर्णपणे धुतला जातो, त्याचा कुठलाही टिंज शरीरावरती राहत नाही. हा रासायनिक रंग नाही, त्यामुळे हा बरोबर ऑर्गॅनिक रंग आहे असं आपण समजू शकतो. विद्याधर वालावलकरजीने सांगितलेली सर्वात सोपी अशी व्याख्या, जर का जो रंग आपण लावल्यानंतर त्याच्यावर जर का पाणी आपण टाकलं तर तो आपल्या कुठल्याही त्वचेवर राहत नाही, स्किनवर राहत नाही, ही साधी व्याख्या जर पाहिली तर तो आपला आहे हा पर्यावरण स्नेही रंग. पण तरी देखील याच्यामधून काय शिकणं आवश्यक आहे आणि बदल करणं काय आवश्यक आहे याच्याविषयी आपण आजच्या इको होळीमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा इको होळी. न्यूज 18 लोकमतच्या इको होळी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला माहिती आहे की पर्यावरणपूरक होळी कशा पद्धतीने साजरी करावी याविषयी आपण चर्चा करतोय आणि आपल्याबरोबर चर्चेमध्ये सहभागी झालेत प्राध्यापक विद्याधर वालावलकर. हे पर्यावरण दक्षता मंच या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.
विद्याधरजी, मगाशी आपण जी चर्चा करतो तर आजही मोठ्या प्रमाणामध्ये शहरांपासून ग्रामीण विभागांपर्यंत, ग्रामीण विभागात अजूनही मोठ्या प्रमाणात लोक झाडं तोडतात आणि माझी किती उंच होळी अशी स्पर्धा काहीतरी असते, जी जीवघेणी स्पर्धा आपण म्हणूया. आणि शहरांमध्ये पण मोठ्या प्रमाणात होळी लावतात. अनेक ठिकाणी शहरात अगोदरच प्रदूषणाचा स्तर एवढा वाढलेला असतो, त्यात हे केल्यानंतर प्रदूषणाचा स्तर वाढतो. अजूनही लोकांना लक्षात येत नाही की प्रदूषणाचा स्तर कसा वाढतो, यातनं काय प्रदूषण होतं. आणि महत्त्वाचा मुद्दा सांगा, अजूनही लोकांच्या मनामध्ये की कचरा, सुका कचरा जाळून होळी करायची, मध्ये प्लास्टिक पण जाळतात. हे अत्यंत वाईट आहे. तुम्ही सांगा याची व्याख्या कशी केली पाहिजे, यातनं काय धोके होतात आणि आरोग्याला कसा अपाय होतो? कुठल्याही प्रकारे होळीची अशी डेफिनेशन, यज्ञ आहे तो, होळी आहे बरोबर. त्यामुळे यज्ञात काय टाकायचं हे ठरवलं पाहिजे. खेडेगावामध्ये अशा प्रकारचं एखादं झाड शोधलं जातं, त्याला नीट प्रकारे पोषण केलं जातं आणि उंचच्या उंच झाड आणून कापून, कदाचित अबंडन्स म्हणजे तिथे भरपूर झाडं असल्यामुळे ते कदाचित चालू शकेल. परंतु ते 7-8 दिवस ते झाड मिरवायचं, मग ते आणून उंच झाड मध्ये पुरायचं, मग त्याच्या भोवती बाकी सगळ्या झाडांची आणि सगळ्यांची रास लावायची आणि एक मोठी होळी पेटवायची, हे थोडंसं आता विघातक ठरायला लागलंय. कारण त्याच्या आजूबाजूची सगळी वृक्षराई कमी व्हायला लागली. शहरामध्ये तर झाडांची संख्याच इतकी कमी आहे की प्रत्येक वेळेला आपल्याला स्ट्रगल करायला लागतं की झाडं वाचवा म्हणून. आणि त्याच्यामध्ये जर कोणी आपलं झाड पाडून जर ते होळीच्या मध्यभागी लावत असेल की होळीच्या सेंटरला एक जिवंत झाड पाहिजे, असं कुठलंही शास्त्र नाही, असं कुठलंही शास्त्र नाहीये. परंतु ते शास्त्र आपण मान्य केलं आणि आपण होळीच्या मध्यभागी एक जिवंत झाड लावतो, त्याच्या भोवती ती होळी रचतो आणि रचताना मग थोडा वेळ होळी पेटल्यानंतर ज्यावेळेला होळी जळते त्यावेळेला घरातलं जुनं फर्निचर, प्लास्टिक, ई वेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये सहजपणे टाकली जाते. का तर ती जास्त वेळ जळते. आता अशा प्रकारे जर कोणी करायला लागलं तर त्यातनं निर्माण होणारा धूर हा होळीच्या भोवती जमलेल्या सगळ्या लोकांनी सरळपणे आतमध्ये घेतलेला असतो. सगळं पोल्युशन त्याच्यामधूनच तर होतं. सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे, ज्याला आपण पर्टिक्युलर मॅटर म्हणतो, 2.5 PM, हा सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा आहे की ते आपल्या श्वासामध्ये आत गेल्यानंतर काय धोका होतो हे सगळ्या लोकांना सांगा. नाही, काय कसं आहे की होळीचं तापमान जे आहे ते अनइव्हन असतं ना, ते एकाच तापमानावर होळी जळत नाही. त्यामुळे जळणारे जे पार्टिकल्स आहेत ते वेगवेगळ्या साइजेसमध्ये बाहेर पडतात आणि त्यातले सगळ्यात मायक्रो साईजचे जे पार्टिकल्स आहेत 2.5 मायक्रॉनचे, हे जर आपल्या श्वासातनं आतमध्ये जायला लागले ना तर आपल्याकडे जी सजीव यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये ते कुठे अडकत नाही, ते डायरेक्ट आपल्या फुफ्फुसामध्ये शिरतात. बरोबर. आणि हे फुफ्फुसामध्ये शिरलेले पार्टिकल्स आपल्या शरीरामध्ये जर ऍब्झॉर्ब झाले, म्हणजे फुफ्फुसाच्या आतमध्ये आणि आपल्या शरीरामध्ये जर शिरले तर त्यांच्यासारखे घातक, त्याला क्षेपणास्त्र म्हटलं पाहिजे. कारण ते लगेचच्या लगेच फुटत नाही, त्याला टाइम दिलेला असतो आणि त्या टाइमच्या नंतर ते आपल्यावरती म्हणजे खूप साठवून सॅच्युरेशन झाल्यानंतर कॅन्सर सारखं, आपल्या फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजे वाढणारा फुफ्फुसाचा कॅन्सर, वाढणारा आपल्या श्वासनलिकेचा कॅन्सर किंवा आपल्या शरीराच्या होणाऱ्या अंतर्गत अवयवांना होणारे कॅन्सर, याचं मूळ कारण हे पार्टिक्युलेट मॅटर आहे की जे मोठ्या प्रमाणावरती आपण इनहेल करतोय. परंतु ते समारंभाने एकत्र निर्माण करायचं आणि लहान मुलांसकट आस्वाद आपण त्याचा घ्यायचा, असा होळीचा आता प्रघात होत चालला. आणि म्हणून खूप महत्वाचं तुम्ही सांगताय की आपण उत्साहाच्या भरामध्ये आपल्या लहान मुलांना तिथे नेतो, त्याला ते दाखवतो, पण त्या वाद्यांच्या गजरामध्ये आपल्याला भान नसतं धूर किती येतोय, पर्टिक्युलर मॅटर किती निघतात. तर लहान मुलांवर तर खूप मोठा परिणाम होत असेल, नंतर दवाखाने भरलेले असतात. नक्की. आणि ते त्याचा तात्काळ परिणाम आपल्याला वाटत नाही ना, त्याचा परिणाम तो दूरगामी आहे. अजून काही दिवसांनी त्याचा सगळ्याचा परिणाम म्हणजे विशेषतः ब्रॉन्कायटिस म्हणजे आपल्याला श्वास लागणं किंवा धाप लागण्यासारखे जे त्या काळात एकदम उन्मळून येतात आणि त्याच्यानंतर ते कंटिन्युअस लागणारे रोग आहेत. म्हणजे मग त्याच्यानंतर घरातल्या वृद्ध माणसाला आणि लहान मुलाला हे कंटिन्युअस लागणारे रोग आहेत. त्याची सुरुवात जे पहिलं इनिशिएशन आहे हे अशा प्रकारच्या सणाच्या दिवशी होऊ शकतं. म्हणजे हे इतकं मोठं आहे की जर तुम्ही होळीच्या दुसऱ्या दिवशी विमानातनं मुंबईमध्ये आलात ना तर मुंबईमध्ये उतरताना आपण धुराच्या ह्याच्यामध्ये असं आपल्याला वाटतं. आपल्याला जाणवत नाही, आपल्याला असं वाटतं की माझ्या होळीने काय होतंय किंवा मी एकट्या होळी केली तर त्याने किती धूर किंवा पोल्युशन होतंय किंवा हा आमच्या सणाचा अपमान आहे वगैरे, असं काहीच आमचं म्हणणं नाही. आणि मला वाटतं हे खूप सांगणं आवश्यक आहे की एक आपण नेहमी अशी आपण जाहिरात पाहत असतो, संदेश पाहत असतो की सिगरेट जो ओढतो त्याच्या आजूबाजूच्या लोकांना तर जास्त त्रास होतो. म्हणजे एका होळीच्या समोर किती धूर होत असेल आणि किती त्याचा परिणाम होत असेल याचा आपण क्वांटमाइज काही करत नाही, आपण काही करत नाही. आता नाही केलेलं तसं स्वरूपाचं काही संशोधन पण नाही केलेलं. परंतु जर आपण बघितलं त्याचं निघणारा एकूण धूर बघितला तर आपल्याला हे नक्की जाणवेल की आपण चूक करतोय. म्हणजे केवळ होळी कशी करावी तर एक चांगला उपाय शेणाच्या गोवऱ्यांनी एक
5 किंवा 6 गौऱ्यांनी छोटी होळी करावी अशा प्रकारचा एक धुळ्यात प्रकार सुरू झालाय. मला असं वाटतं की हा महाराष्ट्रभर पसरला पाहिजे की एक 10 गौऱ्या केल्या किंवा 5 गौऱ्या घेतल्या आणि त्याची होळी केली तर ते अत्यंत चांगलं, म्हणजे प्रथा म्हणून प्रथा पण राखली जाईल आणि त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या धुराने जास्त पोल्युशन पण होणार नाही. या बरोबरीनच होळीमध्ये ना ध्वनी प्रदूषणाचा देखील मोठा प्रश्न असतो. काय प्रश्न असतो, कसा प्रतिबंध आहे, कसं थांबवू शकतो, याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा न्यूज 18 लोकमतचा विशेष कार्यक्रम इको होळी. न्यूज 18 लोकमतच्या इको होळी या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण प्राध्यापक विद्याधर वालावलकर यांच्याबरोबर चर्चा करतोय. वालावलकरची सर्वात महत्त्वाचं तर मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. 8-10 वर्षापूर्वी लोकांना हे सगळं समजावून सांगावं लागत होतं, इको होळी काय कसं आहे. नैसर्गिक रंग मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हते, पण आज मात्र हे सगळं चित्र बदललंय. प्रामुख्यानं कसं चित्र बदलतंय, किती प्रतिसाद मिळतो आणि शालेय विद्यार्थ्यांच्या याबाबत जनजागृती कशी झाली? नाही, खरं म्हणजे शालेय विद्यार्थी हाच मेसेंजर आहे आता. बरोबर. म्हणजे सगळ्यात पहिली मोहीम सुरू झाली त्यावेळेला शाळेतल्या शिक्षकांना बोलवून आम्ही सगळ्यात पहिला कॅम्प करतो. कसला तर नॅचरल कलर स्वतः कसे तयार करायचे. बरोबर. मुलांना करण्यामध्ये इंटरेस्ट असतो, त्यामुळे मुलांना जर ते शिकवलं त्यांनी जाऊन तर ते आपापल्या सोसायट्यांमध्ये करतात. म्हणजे ठाण्यामध्ये आता अशा माझ्या ओळखीच्या 20-22 सोसायट्या आहेत की ज्याच्यामध्ये सकाळी एकत्र येऊन मुलं पहिले रंग तयार करतात आणि मग त्या रंगाने खेळतात. हे रंग तयार करणं शक्य आहे का? एकदम थोडक्यात सांगा पटापट. कशापासून? पाण्यामध्ये बीट घातला तर सुंदर रंग तयार होतो. पाण्यामध्ये पळसाची फुलं घातली तर श्रीकृष्ण ज्याच्यामध्ये आंघोळ करायचा अशा स्वरूपाचं सोनेरी पाणी तयार होतं. हळद घातली तर पिवळा रंग तयार होतो. चहाची पावडर आणि उकळून जर त्याच्यामध्ये घातली तर ब्राऊन रंग तयार होतो. हे सहज आपण तयार करू शकतो रंग. किंवा पालक घातला मिक्सरमध्ये टाकून तर हिरवा रंग तयार होतो. हे सहज होणारे रंग आहेत आणि त्यांनी सहज रंगवता येतं एकमेकाला. आपल्याला अत्यंत आनंद मिळतो. याच्यामध्ये मेहंदी घातली आणि तर त्याच्या शरीरावरती त्याचा चांगला परिणाम पण होतो जर आपण ते तसं काही घातलं तर. त्यामुळे हे रंग कोणालाही सहज, आता तर बहुधा आजच्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये सगळं आलेलं आहे, ते कोणी फॉलो करावं. त्याच्यामध्ये आणि ध्वनी प्रदूषण, खूप लोक डॉल्बी मोठे साऊंड लावतात, त्याला पण परवानगी नाहीये, त्याला पण प्रतिबंध आहे. हे आपली सण साजरी करायची जी एक प्रकारची वेगळी पद्धत आपल्या सगळ्यामध्ये रुजते ती ते नक्की थांबवायला पाहिजे. कारण असा मोठा आवाज केला म्हणजे आपण मोठा सण साजरा केला, अशी एक विचित्र पद्धत आपल्या सगळ्यामध्ये. आणि काय झालं, त्याला इलेक्ट्रॉनिक यंत्रणांनी सहभाग मिळालाय. शासनाने पूर्ण जनजागृती मोठ्या प्रमाणात केली असं वाटतं का तुम्हाला? केली. कारण आता कुठल्याही क्षणाला आपण जर पोलिसांना फोन केला तर पोलिसांची गाडी निश्चित येते आणि आयदर त्या डॉल्बीचा आवाज कमी होतो किंवा ती उचलून नेली जाते. हे दोन्ही पर्यावरण होळी करता शासनाने त्यांच्या सर्वांना चांगले. मला असं वाटतं की आम्ही जेव्हा अशा प्रकारचे प्रयत्न करत होतो ते स्ट्रे होते आणि छोट्या छोट्या प्रमाणामध्ये होते. परंतु जेव्हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा महाराष्ट्र सरकारचं पर्यावरण विभाग हे जेव्हा आमच्याबरोबर उभे राहिले त्यावेळेला हे कलर्सना सुद्धा एक आयडेंटिटी मिळाली. कारण लोकांचा विश्वास संस्थेपेक्षा त्यावेळेला सरकारी सिस्टीमवरती होता की सरकारी सिस्टीममधनं हे रंग मिळतात म्हणजे मग हे प्रॉपर असणार, अशा स्वरूपाचा विश्वास बसला. आणि मग मंत्रालयात सुद्धा ज्यावेळेला पहिल्यांदा स्टॉल उघडला गेला किंवा ज्या ठिकाणी बाहेर स्टॉल उघडले गेले त्यावेळेला जसं गणपतीच्या बाबतीमध्ये एक बॅकअपचा उपयोग झाला तसा या होळीच्या मध्ये सुद्धा अत्यंत चांगला बॅकअप हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण. थोडक्यात काय संदेश द्याल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं? नाही, खरं म्हणजे होळी एकदम छोट्या आकाराची करा सगळ्यात पहिली. तर त्याच्यातनं आपण सुरुवात करू की आता जसं गणपती छोट्या आकाराचे केले, पहिल्यांदा होळी छोट्या आकाराची करा. दुसरं म्हणजे कुठल्याही प्रकारचा रासायनिक रंग वापरू नका. नॅचरल कलर्सनी शक्यतो होळी साजरी करायचा प्रयत्न करा. आणि तिसरं म्हणजे होळी हा आनंदाचा सण आहे. पैसे त्या होळीतल्या लाकडा बिकडावरती कशाला खर्च करता, खाण्यावरती खर्च करा. चांगल्या प्रकारचं खाणं आणा, ते एकमेकाला डिस्ट्रीब्यूट करा. अशा स्वरूपाची होळी साजरी करणं म्हणजे नैसर्गिक रंगाने. आणि लहान मुलांची काळजी घेण्यासंदर्भात काय सांगाल? काही लोक असं म्हणतात की तेल लावलं तर रंग शरीराला लागत नाही. तर मला असं वाटतं की हार्मफुल रंग आणलेच नाही तर तेल लावायची सुद्धा गरज नाही ना शरीराला. आणि तसं काही शक्य नाही, फिल्म तयार झाली तरी ते रंग त्याला. त्यामुळे तसं करू नये की कुठल्याही प्रोटेक्टेड फिल्मवरती किंवा क्रीमच्या वरती डिपेंडंट राहण्यापेक्षा आपण स्वतःवरती डिपेंडंट राहावं. नॅचरल कलर स्वतः तयार करावे आणि त्याच्यामध्ये होळीचा आनंद आपण लुटावा. आणि अजून एक मी विशेष सांगू इच्छितो ते म्हणजे दुष्काळ सदृश परिस्थिती लक्षात घेता यावेळेला पाण्यावरती भरपूर आपण रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे. होळीत कोणतरी पाणी वेस्ट घालवतोय आणि ते जर दूरचित्रवाणीवरनं त्या दुष्काळी भागात जर दिसलं ना तर माणसामध्ये जे सौहार्द आहे ना ते सगळं संपुष्टात येईल. खरं आहे. प्राध्यापक विद्याधर वालावकर म्हणतात ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की सण उत्सव साजरे करताना केवळ निसर्गाशी नातं नाही तर आपली सामाजिक बांधिलगी ही व्यक्तिनिष्ठ असावी. राष्ट्रीय सण किंवा राष्ट्रीय एकात्मता, देशावरचं प्रेम हे केवळ 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला व्यक्त न करता अशा पद्धतीने व्यक्त करूया की ज्याच्यामधून आपण निसर्गाचं रक्षण करू, आपल्या आरोग्याची काळजी घेऊ, लहान मुलांच्या आरोग्याची पण काळजी घेऊ आणि भविष्यातील प्रत्येक सण आणि उत्सव
हा पर्यावरण स्नेहीच साजरा करावा, याकरता आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहण्याची गरज आहे. म्हटलं विद्याधर वालावकर, तुम्ही महत्त्वाची माहिती आज या निमित्तानं दिलीत आणि खरंच आम्हाला आज साक्षर केलं तसं म्हणायला काही हरकत नाही. अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांनाही माहिती देणं आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण विशेष पाऊल उचललं की ज्याच्यामधून आपण पर्यावरणपूरक होळी कशी साजरी केली जावी याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशीच जनजागृती सातत्याने करण्याचं काम आपण करणार आहोत. आपण याच ठिकाणी थांबूया. आपण पाहत राहा न्यूज 18 लोकमत.